हॅलो सर्वांना नमस्कार. माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. ही बघू शकता आपण किती छान आणि सुंदर साडी आहे. पण याच्यात एक फॉल्ट झालेला आहे की ही साडी इतकी महागडी असूनही हिला ही साडी कमी आहे. ही पूर्ण 6 मीटर नसून कमी आहे, म्हणून हिला त्या कस्टमरची एकच आहे की याला पीस जोडून द्या बुवा. हे ब्लाऊज पीस आहे, हे तिला जोडून द्यायला सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर साडी आहे. आपण यावर आहे ना एक उपाय करणार आहोत. हे ब्लाऊज पीस जोडणार आहोत. ते कशा प्रकारे जोडणार आहोत बघू शकता तुम्ही. आणि ते असं जोडू कोणी पिकोही मारतं, कोणी शिलाई मारून देतं. पण आपल्याला तसं न करता एकदम व्यवस्थितरित्या आणि अंडरग्राऊंड शिलाई टाकून हे जोडून घ्यायचं आहे. बघा आता मी तुम्हाला हे कशा प्रकारे जोडून दाखवते. तुम्ही अशा प्रकारे जर जोडलं ब्लाऊज पीस, तुम्ही अशा प्रकारे जर जोडलं ब्लाऊज पीस साडीला तर एकदम छान आणि अशी फिनिशिंग येते. आणि जी साडी कमी असते तिलाही व्यवस्थित हे होऊन जातं, कवरअप होऊन जातं आणि थोडी वाढून जाते बॉस साडी. ह्या कस्टमरचं एकच होतं की मला ही साडी थोडी वाढवायची, म्हणून त्यांनी इथं ब्लाऊज पीस जोडायला लावलेला आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे हे जोडून घेत आहोत. पूर्ण शेवटपर्यंत अशा प्रकारे जोडून घेतल्यावर आपण त्याला कट करून घ्यायचा. अजून जी एक्स्ट्रा शिलाई असेल ते कापड असेल ते अशा प्रकारे कट केल्यानंतर पूर्ण कट करून घ्यायचं. हे कट केलं मी. ते कट केल्यानंतर मग त्याला आहे ना पलटवून घ्यायचं. त्याला पलटवून घेतल्यानंतर आपण पलटवून घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावर टीप टाकायची असते. ते टीप अशी टाकायची की खालचा जो आपण कट केलेला कापड आहे तो दिसण्या कामा नये. म्हणजे ती अंडरग्राऊंड होऊन जाते. आपण स्टिच जे टाकलेलं राहतं ना तो कापड आपल्याला असं ओबडधोबडपणा दिसत नाही. कोणी याच्यावर पिकोही मारू शकतं, पण हे असं केल्याने ना कापड पिको मारल्याने कापडाला असे छिद्रे पडून जातात ब्लाऊज पीस. आणि खूप छान फिनिशिंग येते याच्याने. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे पूर्ण याला मी शिलाई मारून घेईन.